So hello student, how are you? Today we are now going to learn about some issues to be considered while teaching writing. तर पहा आज आपण सम इश्यूज टू बी कन्सिडर व्हाईल टीचिंग रायटिंग म्हणजे रायटिंग लेखन शिकवताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ते कोणकोणते आहेत ते बघूया. तर पहा याच्यामध्ये आहे प्री रायटिंग स्टेज and writing stage. So first of all we see pre-writing stage. Before starting writing we should ask some question to ourselves. Those are: who will be the readers of our writing? How are we going to organize the matter? Are we going to revise the draft? म्हणजे पहा प्री रायटिंग स्टेज पूर्व लेखनच्या आधीची पायरी अवस्था. याच्यामध्ये काय पाहू आपण? बिफोर स्टार्टिंग रायटिंग वी शुड आस्क सम क्वेश्चन टू अवरसेल्फ. काही प्रश्न आपण स्वतःशी विचारले पाहिजे. ते म्हणजे हु विल बी द रीडर. आपला वाचक वर्ग कोणासाठी आपण लेखन करणार आहोत, तो वाचक वर्गाचा गट कोणता आहे त्याबद्दल. रीडर्स ऑफ आवर रायटिंग, ते वाचक कोण आहेत जे आपलं लेखन वाचणार. सेकंडली हाऊ आर वी गोइंग टू ऑर्गनाइज द मॅटर. आपण कशा प्रकारे मॅटर म्हणजे आपली जी लेखनाची सामग्री आहे ती कशी ऑर्गनाइज करणार आहे, कुठून घेणार आहे, काय मॅटर आहे त्याच्यामध्ये, ते कसं ऑर्गनाइज करणार याबद्दल आपण विचारलं पाहिजे स्वतःला. थर्डली आर वी गोइंग टू रिवाइज द ड्राफ्ट. आपण जो काही लेखन करणार होतो ड्राफ्ट, तो मसुदा आपण रिवाइज करणार आहे का, त्याची पुनरुजळणी करणार आहोत का. तर हे प्री रायटिंग स्टेजमध्ये या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सेकंडली रायटिंग स्टेज. रायटिंग स्टेजमध्ये आता लेखन अवस्था. याच्यामध्ये आपल्याला द टायटल ऑफ अवर रायटिंग शुड बी क्लिअर, शॉर्ट अँड प्रॉपर. आपलं जे काही टायटल असेल, हेडिंग, शीर्षक, ते कसं असावं, क्लिअर, स्पष्ट आणि शॉर्ट असावं, योग्य असावं अकॉर्डिंग टू मॅटर, आपल्या लेखन सामग्रीनुसार. राईट द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ आवर टेक्स्ट इन द बिगिनिंग. सर्वात आधी आपण महत्वाचे मुद्दे आपल्या सुरुवातीलाच ते आले पाहिजे लेखनामध्ये. एव्हरी न्यू पॉइंट मस्ट हॅव प्रॉपर हेडिंग. नवीन मुद्द्याला प्रॉपर हेडिंग, योग्य शीर्षक द्यावं. राईट ऑल द पॉइंट्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. सर्व मुद्दे एका क्रमानुसार आले पाहिजे. राईट शॉर्ट पॅराग्राफ. छोटे पॅराग्राफ लिहा. डोंट राईट लॉंग सेंटेन्सेस बिकॉज दे आर डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कारण की डोंट राईट लॉंग, लांब लचक वाक्य लिहू नये, कारण ते समजण्यास कठीण जातात. छोटे छोटे लिहावे. यूज फिगर्स, यूज ऑफ चार्ट्स व्हेअर एव्हर नेसेसरी. जिथे आवश्यक असेल तिथे चार्ट्सचा वापर करावा. रिवाइज द ड्राफ्ट. मेक चेंजेस निडेड अँड मेक इट फायनल. आपला जो काही लेख आहे तो रिवाइज करावा, पुनरुज्जीवनी करावी, त्यामध्ये काही करेक्शन असतील ते करून घ्यावे. अँड जिथे आवश्यक आहे तिथे अँड मेक इट फायनल, आणि त्याला शेवटी फायनल करावं. त्यानंतर आहे व्ह्यूज ऑफ टीचिंग कम्युनिकेशन. आता पहा हा दुसरा मुद्दा आहे, व्ह्यूज ऑफ टीचिंग कम्युनिकेशन. टीचिंग कम्युनिकेशनचे काय व्ह्यूज आहेत ते पाहू आपण. द फॉलोइंग व्ह्यूज आर इम्पॉर्टंट व्हाईल टीचिंग कम्युनिकेशन. कम्युनिकेशन शिकवत असताना किंवा करत असताना तर आपल्याला खालील मुद्दे लक्षात ठेवले गेले पाहिजे. फर्स्ट पहा, देर इज नथिंग मोर पॉवरफुल अँड इफेक्टिव्ह इन ह्युमन कम्युनिकेशन दॅन फेस टू फेस व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन करताना सर्वात चांगला मुद्दा म्हणजे हा आहे की सर्वात चांगलं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कोणतं होऊ शकते की फेस टू फेस, समोरासमोर जे व्हर्बल तोंडी कम्युनिकेशन करतो ते सर्वात उत्कृष्ट असते फोनवर वगैरे बोलल्यापेक्षा. The teacher should ask the student to take every opportunity to speak with friends, family members and neighbors. त्यामुळं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, शेजाऱ्यांसोबत फेस टू फेस बोलण्याचे कम्युनिकेशन घडून आणण्यासाठी उपक्रम करावे. सेकंडली, व्हाईल इंट्रोड्युसिंग युअरसेल्फ हॅव अन अप्रोप्रिएट handshake with proper eye contact and smile on the face. While introducing yourself, जेव्हा आपण इतरांना आपली ओळख परिचय करून देत असतो त्यावेळेस अप्रोप्रिएट योग्य काय, हँडशेक करणं, प्रॉपर आय कॉन्टॅक्ट, आपला आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे. स्माइल ऑन द फेस, आपल्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. अशा प्रकारे आपण आपला परिचय करून दिला पाहिजे. थर्डली, त्यामुळे कम्युनिकेशन चांगलं होते, कॉन्फिडेंटली होते. थर्डली, कीप अ हॅबिट टू हॅव अ जनरल टॉक विथ युअर नेबर. त्यासाठी एक सवय लावून घेतली पाहिजे आपण आपल्या शेजाऱ्यासोबत आपलं जनरल सामान्य जे बोलतो आपण ते सामान्य बोलण्याची सवय आपल्याला आधी असली पाहिजे. फोर्थली,
इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी अँड ट्राय टू अक्वायर अ रिच लँग्वेज. त्यासाठी आपण जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी शब्दसाठा आपला वाढवला पाहिजे टू अक्वायर रिच लँग्वेज, यामुळे आपली भाषा समृद्ध होऊ शकते. फिफ्थली, ऍक्टिव्हेट अँड इन्व्हॉल्व लिसनिंग इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ गुड कम्युनिकेशन. ऍक्टिव्ह अँड इन्व्हॉल्व लिसनिंग इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ गुड कम्युनिकेशन. चांगल्या उत्कृष्ट संप्रेषणाचं काय माध्यम आहे, काय आवश्यक आहे? ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट, म्हणजे उत्कृष्ट श्रवण करणे, चांगलं ऐकणे, चांगलं त्यामध्ये सहभाग घेणे, हे एक आवश्यक असा घटक आहे. सिक्सली, थँक्यू, प्लीज, आय एम सॉरी, यूज सच अ टाईप ऑफ प्रॉपर कम्युनिकेटिव्ह एटिकेट्स. यासाठी आपण बोलताना आपल्या बोलण्यामध्ये थँक्यू, धन्यवाद, प्लीज, आय एम सॉरी अशा शब्दांचा वापर हा आपण करावा. थँक्यू, प्लीज, आय एम सॉरी, यूज सच अ टाईप ऑफ प्रॉपर कम्युनिकेशन एटिकेट्स, हे शिष्टाचाराचे शब्द सुद्धा आपण कम्युनिकेशनमध्ये वापरावे. 7, ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम अ फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग. त्याचबरोबर आपण ओव्हरकम केलं पाहिजे, म्हणजे कसं, पब्लिक स्पीकिंग, सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची जी भीती असते मनामध्ये ती आपण काढून टाकली पाहिजे. त्यामध्ये आपण कॉन्फिडन्स आणला पाहिजे, सतत बोलत राहिलं पाहिजे, त्यामुळे तो कॉन्फिडन्स आपल्यात ऑटोमॅटिकली येतो. ऑलवेज बी नाईस, जेंटल विथ अदर्स. सर्वांसोबत चांगले राहा. जेंटल विथ अदर, इतरांसोबत पण सभ्यपणाने वागा. 9thly, यू शुड हॅव अ प्रॉपर नेटवर्किंग विथ अदर्स. आपण इतरांसोबत सुद्धा प्रॉपर नेटवर्किंग ठेवलं पाहिजे. ट्राय टू कीप कॉन्टॅक्ट विथ द पीपल अराउंड यू. तुमच्या सोबतच्या लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट असला पाहिजे, चांगले संबंध असले पाहिजे. 10, म्हणजे बोलून चालून असलं पाहिजे. 10th, ऑलवेज टेक केअर फॉर स्पीच ऑफ कन्स्ट्रक्शन अँड डिलिव्हरी. नेहमी आपण जे काय बोलणार आहोत त्याचं, जे संभाषण करणार आहोत त्याची डिलिव्हरी, ते कसं बोलायचं, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याची मांडणी आपण मनामध्ये करताना त्याची काळजी घेऊनच, म्हणजे बोलताना विचार करून बोललं पाहिजे. 11, द आर्ट ऑफ कम्युनिकेशन इन्व्हॉल्व लिसनिंग अँड स्पीकिंग ॲज वेल ॲज रीडिंग अँड रायटिंग. द आर्ट ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशनचं सर्वात आर्ट जे काय, कला काय, त्याच्यामध्ये काय, ते काय कशाचा समावेश असतो? इन्व्हॉल्व लिसनिंग अँड स्पीकिंग ॲज वेल ॲज रीडिंग अँड रायटिंग. सर्व गोष्टी येतात, लिसनिंगही येते, स्पीकिंगही येते, आणि त्यामध्ये रीडिंग आणि रायटिंग सुद्धा, म्हणजे चारही जे भाषिक कौशल्य आहेत ते सर्व याच्यामध्ये येत असतात, आले पाहिजेत. तेव्हाच आपलं कम्युनिकेशन हे चांगलं होऊ शकते. 12th, केअरिंग फॉर अदर्स विल ऑल्सो इन्क्रीज युअर स्किल ऑफ कम्युनिकेशन. जेव्हा आपण इतरांची काळजी घेतो, तशी आपली काळजी आपण घेतो, तशी इतरांची जेव्हा काळजी घेतो, इतरांच्या मतांची, विचारांची, भावनांची, तर त्यामुळे काय होते? आपलं कम्युनिकेशन इन्क्रीज होते, समृद्ध होत असते. यानंतर आहे रिटर्न कम्युनिकेशन. आता पहा, रिटर्न कम्युनिकेशन, रिटर्न म्हणजे लिखित ज्याला म्हणतो आपण. इन द प्रिमिटिव्ह स्टेज, प्रिमिटिव्ह म्हणजे आधीच्या, पूर्वीच्या. इन द प्रिमिटिव्ह स्टेज देअर वॉज नो डेव्हलप लँग्वेज वी हॅव टुडे. सुरुवातीच्या काळामध्ये, पूर्वी काळामध्ये, जसं आज आपण भाषा, पत्र, लेखन वगैरे करतो तसं नव्हतं, म्हणजे लेखन कला अवगत नव्हती. द पीपल यूज टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स अँड डिमांड्स बाय ऍक्शन अँड जेस्चर. त्याच्यामुळे लोक आपले जे बोलण्याच्या आधी सुद्धा लोक आपलं जे काही भावना आहेत, ते आपल्या डिमांड्स आहे, मागणी आहे, कृती आहेत, हे कसे जेस्चर, म्हणजे हावभावाने इतरांना दाखवत, हावभाव करून इतरांशी कम्युनिकेशन करत. टुडे वी आर हॅव्हिंग थाउजंड्स ऑफ लँग्वेज इन द वर्ल्ड. परंतु आज माणसाने एवढी प्रगती केलेली आहे की आपल्या हजारो भाषा जगामध्ये आहेत. बट वी फाइंड सम पिक्टोग्राम्स मेड in stone when there was an existence of language, but our ancient people did not have the other tools of writing. पण तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच अशा आपण पाहतो, गुफेमध्ये काही पिक्टोग्राम, चित्र, खुणा लिहिलेल्या असतात, दगडावर काढलेल्या असतात, की ते काय दाखवतात? भाषेचं अस्तित्व दाखवतात, आपल्या प्राचीन पूर्वजांमध्ये. बट आवर एन्शियंट पीपल डिड नॉट हॅव द अदर टूल्स ऑफ रायटिंग. पण त्यांना लेखनाचे दुसरे काही साधनं उपलब्ध त्यावेळेस नव्हती, जसं आज पेन आहे, कागद आहे तसं. त्यामुळे ते दगडावरच कोरत होते चिन्ह. ॲट दॅट टाइम रायटिंग वॉज नॉट मोबाईल. आणि त्यावेळेस रायटिंग विकसित झाली नव्हती, म्हणजे लेखन कला अवगत झाली नव्हती. देन देअर वॉज अ सेकंड स्टेज. नंतर दुसरी अवस्था आली. पीपल न्यू द टेक्निक ऑफ रायटिंग ऑन पेजेस अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वॉज अवेलेबल. नंतर कागदाचा शोध लागला, कागदावर लिहायला लागले, पानांवर लिहायला लागले, ताम्रपत्रावर लिहायला लागले, भुजपत्रावर कागदाचा शोध लागला, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आलं. रायटिंग बिकम मोबाईल. आता रायटिंग, लेखन हे मोबाईल झालं, म्हणजे इकडून आपण इकडलं पुस्तक तिकडे नेऊन वाचू शकतो,
किंवा माहिती लिखित स्वरूपात पाठवू शकतो पत्राद्वारे. टुडे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स हॅव मेड अ ट्रेमेंडस डेव्हलपमेंट. आज तर इलेक्ट्रॉनिक साईन चिन्हांनी ट्रेमेंडस याच्यामध्ये विकास केलेला आहे लेखन कलेमध्ये. टेलिग्राफ, टेलिप्रिंटर, इंटरनेट एटसेट्रा. आज टेलिग्राफ आहे, टेलिप्रिंटर आहे, इंटरनेट, ईमेल आहे. हॅव कम्प्लिटली चेंज द वे ऑफ रिटर्न कम्युनिकेशन, की ज्यांनी लेखन संप्रेषणाचं पूर्ण विश्वच बदलून टाकलेलं आहे. यानंतर आहे डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल. आता हे जे कम्युनिकेशन स्किल आहे हे कसं डेव्हलप करायचं, तर याबद्दल याच्यामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे, इन्फॉर्मेशन ती आपण पाहू. डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल. डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल. द फॉलोइंग वेज आर इसेन्शियल अँड हेल्पफुल टू टीच द डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल. तर बघ खाली काही हे कम्युनिकेशन स्किलचे जे आपल्याला मदतीसाठी हितकर ठरतील असे काही मुद्दे सांगितलेले आहेत टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल. फर्स्ट इज लर्न टू लिसन टू अदर्स. सुरुवातीला आपण दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे जास्तीत जास्त. त्यानंतर बी अवेअर ऑफ द पीपल्स इमोशन. दुसऱ्यांच्या भावनांची आपण कदर, काळजी, चिंता केली पाहिजे, आदर केला पाहिजे. थर्डली हॅव इम्पॅथी विथ द पीपल अराउंड यू. सर्वांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे, इतरांबद्दल, आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल. फोर्थ, इनकरेज द न्यू कमर्स अराउंड यू टू स्पीक. नवीन कोणी आपल्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक असेल तर त्याला आपण एनकरेज केलं पाहिजे, त्याला हे केलं, प्रोत्साहित केलं पाहिजे. फिफ्थ, लर्न टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. आणि इफेक्टिव्हली परिणामकारक कसं कम्युनिकेशन करायचं हे आपण शिकलं पाहिजे. सिक्स, रीडिंग प्रॅक्टिस गुड व्होकॅब्युलरी विल मेक युअर कम्युनिकेशन इंटेलिजंट अँड मॅच्युअर. त्यासाठी रीडिंग, वाचन, सराव, चांगली व्होकॅब्युलरी, शब्दसाठा विल मेक युअर कम्युनिकेशन इंटेलिजंट अँड मॅच्युअर. हे तुमची परिपक्वता आणि बुद्धिमानता तुमचं कम्युनिकेशन हे परिपक्व करेल. सेवन्थ, यूज ह्युमर टू क्रिएट इंटरेस्ट इन युअर स्पीकिंग बट इट शुड बी ऑफ गुड लेवल. त्यासाठी आपण बोलताना कधी कधी आपल्या कम्युनिकेशनमध्ये ह्युमर म्हणजे विनोदाचा सुद्धा अंतर्भाव करावा, पण तो चांगल्या लेवलचाच असावा. विनोद चांगला असावा, सभ्य असावा. 8, ट्रीट ऑल पीपल इक्वली अराउंड यू. सर्व लोकांना समानतेने वागवा, तुमच्या आजूबाजूच्या लहान मोठा असा फरक न करता. नो बडी इन द वर्ल्ड इज सुपिरियर ऑर इन्फिरियर. जगामध्ये कोणीच श्रेष्ठ कनिष्ठ नाही. देअर रोल्स आर डिफरंट. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा रोल इथे वेगवेगळा आहे. रिस्पेक्ट देअर रोल्स. प्रत्येकाचा रोल रिस्पेक्ट करा, कोणालाही कमी लेखू नका. 9th, अटेम्प्ट टू सॉल्व कन्फ्लिक्ट. संघर्ष टाळा. फॉरगेट द बॅड इन्सिडेंट्स हॅपन. जे काही वाईट घटना प्रसंग झाले ते विसरून जा. 10, मिनिमाइज स्ट्रेस बाय केअरफुल एफर्ट. कौशल्यानं योग्य प्रयत्नांनी आपला स्ट्रेस, तणाव कमी करा. 11, मेंटेन द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड कीप अ स्माइल ऑन युअर फेस. पॉझिटिव्ह वृत्ती ठेवा, सकारात्मक भाव ठेवा. स्माइल ऑन युअर फेस. चेहऱ्यावर हास्य ठेवा. 12, कंप्लेन ओनली व्हेन इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि जर आवश्यक असेल तेव्हाच तक्रार करा. तर ह्या सर्व गोष्टी एक चांगलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असतात. तर आज आपण हे पाहिलं की डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल. आता यानंतरचा जो पॉईंट आहे की सिच्युएशन फॉर टीचिंग अँड लर्निंग कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. आता सिच्युएशन फॉर टीचिंग अँड लर्निंग म्हणजे कम्युनिकेटिव्ह इंग्लिश शिकवण्यासाठी आपल्याला कोणत्या अशा सिच्युएशन्स तयार करता येतील की ज्याच्यातून आपल्याला इंग्लिश कम्युनिकेटिव्ह मार्गाने शिकवता येईल आणि शिकता सुद्धा येईल, ते खालील मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पहा, सिच्युएशन फॉर टीचिंग अँड लर्निंग कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. द प्रॉपर यूज ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन विल हेल्प टू इम्प्रूव्ह कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. तर हे खालील प्रॉपर हे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर आपलं कम्युनिकेटिव्ह इंग्लिश आपल्याला शिकवता येईल आणि शिकता सुद्धा येईल. तर सर्वात पहिले फर्स्ट पहा, ग्रीटिंग अदर्स. इतरांना ग्रीटिंग, अभिवादन करणे, त्यावेळेस कम्युनिकेशन करता येईल आपल्याला. इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ. स्वतःला इंट्रोड्यूस करताना. थर्डली, इंट्रोड्युसिंग अदर पीपल. इतर लोकांचा परिचय करून देताना. फोर्थली, क्लासरूम क्वेश्चन अँसर प्रोसेस. वर्गामध्ये प्रश्न उत्तर पद्धतीने विद्यार्थ्यांना बोलतं करणे. आस्किंग समबडी फॉर एनी इन्फॉर्मेशन. एखाद्याला एखाद्या विषयाबद्दल माहिती सांगणे किंवा त्याच्याकडून माहिती घेणे, विचारणे माहिती. 6ली, गिव्हिंग सम इन्फॉर्मेशन टू अदर. इतरांना माहिती प्राप्त करून देणे. 7, टॉकिंग विथ अदर्स अबाउट फॅमिली मेंबर्स.
टॉकिंग विथ अदर्स, त्यांच्या फॅमिली कुटुंबाबद्दल बोलणे. गिव्हिंग ओपिनियन अबाउट एनी टॉपिक, एखाद्या विषयाबद्दल आपलं मत मांडणे. आस्किंग परमिशन फॉर एनी टॉपिक, एखाद्या टॉपिकबद्दल परमिशन विचारणे. टॉकिंग विथ अदर्स अबाउट फेवरेट थिंग, त्याच्या फेवरेट थिंग आवडत्या गोष्टीबद्दल बोलणे. टेलिंग टाईम, वेळ सांगणे. टॉकिंग अबाउट पास्ट ॲक्शन, भूतकाळातील कृतीबद्दल बोलणे. टॉकिंग अबाउट फ्युचर, भविष्यकाळाबद्दल चर्चा करणे. टॉकिंग अबाउट युअर फिलिंग, आपल्या भावनांबद्दल चर्चा करणे. टॉकिंग अबाउट युअर हेल्थ, आरोग्याबद्दल बोलणे. टॉकिंग अबाउट युअर लाईक्स अँड डिसलाईक, आवड ना आवड याविषयी चर्चा करणे. व्हाईल एक्सप्रेसिंग थँक्स, धन्यवाद, आभार प्रदर्शित करणे. आता व्हाईल एक्सप्रेसिंग थँक्स, व्हाईल बाईंग अँड सेलिंग एनिथिंग, काही खरेदी विक्री करताना, काही विकत घेताना, विकताना चर्चा करणे. व्हाईल मेकिंग सजेशन, सूचना देताना बोलते करणे. व्हाईल रिक्वेस्ट करताना. व्हाईल इन्व्हायटिंग अदर्स, इतरांना निमंत्रण देताना. व्हाईल टॉकिंग अबाउट लोकेशन, एखाद्या स्थळाबद्दल माहिती देताना. व्हाईल टॉकिंग अबाउट ट्रॅव्हल, प्रवासाबद्दल माहिती सांगताना. आणि व्हाईल टेलिफोन टॉक, फोनवर संवाद करताना. अशा प्रकारे आपण या 24 पॉईंटचे सिच्युएशन आपण क्रिएट करून आपण कम्युनिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना भाग घ्यायला लावू शकतो. यानंतर टेक्निक्स टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक आहे हा पॉईंट, हा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. टेक्निक्स टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक. ठीक आहे, थँक्यू.